नमस्कार, स्वागत आहे तुमचे सुमित्रा टिप्स या आपल्या हक्काच्या चॅनेलवर. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशीच माहितीपूर्ण आध्यात्मिक आणि शास्त्रीय रहस्य जाणून घ्यायला आवडत असतील, तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग जाणून घेऊया मंदिराबाहेर कासव असण्यामागची 3 मुख्य कारणे. आपण जेव्हा जेव्हा कोणत्याही हिंदू मंदिरात जातो तेव्हा गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी आपली नजर जमिनीवर असलेल्या एका कासवाच्या मूर्तीवर नक्कीच पडते. आपण त्याला स्पर्श करतो, नमस्कार करतो आणि पुढे जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर हुबेहूब कासवच का ठेवलेले असते? तिथे इतर कोणताही प्राणी का नसतो? यामागे केवळ कोणती अंधश्रद्धा नसून आपल्या ऋषीमुनीने सांगितलेली 3 अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे लपलेली आहेत. ही कारणे जाणून घेतल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुमच्या देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. अधिक मासात मंदिरात जाण्याचा अनेकांचा नियम असतो. तिथे देवाआधी दर्शन होते कासवाचे. पण का, ते जाणून घेऊ. हिंदू खाद्यसंस्कृतीत आणि अध्यात्मात ज्याप्रमाणे प्रत्येक परंपरेला एक सखोल अर्थ असतो, अगदी त्याचप्रमाणे मंदिराच्या रचनेतही आपल्याला पूर्वजांनी प्रचंड मोठे मानसशास्त्र आणि विज्ञान दडवून ठेवले आहे. अनेकदा मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना आपला पाय जमिनीवरील संगमरवरी किंवा दगडाच्या कासवावर पडतो. बऱ्याचदा हे भुईसपाट असल्याने आपले लक्ष जात नाही, तरीही उंबरठ्याला आणि कासवाला वाकून नमस्कार करण्याचा संस्कार आपल्या पिढ्यानपिढे पाळत आलो आहोत. पण कधी विचार केलाय का की प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर अगदी देवाच्या समोरच कासव असण्याचे प्रयोजन काय? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून माणसाचे जीवन बदलून टाकणारे अद्भुत आध्यात्मिक रहस्य आणि वास्तुनियम दडलेले आहेत. चला तर या लेखातून कासवाचे गुण आणि त्याचे महत्त्व सविस्तर समजून घेऊया. अधिक मासात देवदर्शनाला जाताना पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कासव हे केवळ एक प्रतीक नाही, तर तो भक्तांसाठी एक मुख्य मार्गदर्शक आहे. मंदिरात जाताना आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. देवाचे वात्सल्य दृष्टी मिळवणे. असे मानले जाते की कासवाच्या आई आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही किंवा जवळ घेत नाही. ती केवळ आपल्या पिल्लांकडे अत्यंत वात्सल्यपूर्ण दृष्टीने पाहते आणि त्या केवळ पाहण्यानेच पिल्लांचे पोषण होते. देवळातील कासव हेच सूचित करते की हे ईश्वरा, जशी कासवाची आई पिल्लांचं संगोपन करते, तसेच तूही माझ्यावर तुझी कृपावंताची वात्सल्य दृष्टी कायम ठेव. नंबर 2. इंद्रियांवर ताबा. कासवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा कुठलेही संकट येते तेव्हा ते आपल्या चारही पाय आणि तोंड पाठीच्या कडक कवचाखाली आत खेचून घेते. यामध्ये भक्ताला असा संदेश मिळतो की देवाच्या गाभाऱ्यात जाताना बाह्य जगातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे विकार बाहेरच सोडून आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून देवाच्या चरणी जावे. नंबर 3. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे. कासव हा असा प्राणी आहे जो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही सहज जगू शकतो. भक्तानेही आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनुकूल चांगल्या आणि प्रतिकूल वाईट शक्ती अशा दोन्ही परिस्थितीमध्ये स्थिर आणि आनंदी राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ही मानसिक तयारी असेल तर माणसाला दीर्घायुष्य लाभून मनातील परमेश्वराच्या सान्निध्यात कायम टिकून राहते. कासवाकडून शिकण्यासारखे 3 श्रेष्ठ गुण. मंदिरातील कासवाकडे बारकाईने पाहिल्यास आपल्याला खालील गोष्टी शिकायला मिळतात. शरणागत बहुतांश मंदिरात कासवाची मान खाली वाकलेली असते. याचा अर्थ असा की देवासमोर जाताना आपला अहंकार गळून पडला पाहिजे आणि संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असावे. सद्गुणी वृद्धीची धडपड. काही मंदिरात कासवाची मान वर उचललेली दिसते. हे कुंडलिनी जागृत होण्याचे आणि देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याच्या तीव्र इच्छेचे प्रतीक आहे. आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा. कासव मंदिरात कायमस्वरूपी ठाण मांडून बसलेले असते, कारण त्याला केवळ ईश्वराच्या सान्निध्यात हवे असते.
कासवाला नमस्कार करून गाभाऱ्यात जाण्याचा भावार्थच हा आहे की जोपर्यंत आपण कासवाचे हे गुण स्वतःमध्ये रुजवत नाही तोपर्यंत आपल्याला देवाचे खरे दर्शन घडत नाही. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कासवाचे महत्त्व. कासव हा भगवान विष्णूंना दशावतारांपैकी एक मुख्य अवतार मानला जातो. त्यामुळे घरात कासव ठेवल्याने विष्णूसोबत माता महालक्ष्मीचा वासही तिथे कायम राहतो. पैशांची तंगी आणि करिअरमध्ये प्रगती. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि नवीन संधी आकर्षित करण्यासाठी घरामध्ये धातूचे पितळेचे कासव आणावे. त्याला पाणी भरलेल्या एका छोट्या भांड्यात घराच्या उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे. हे पाणी रोज सकाळी पूर्ण घरात शिंपडावे. यामुळे सकारात्मक वाढते. शत्रू आणि आजारपणापासून मुक्ती. वास्तुशास्त्रानुसार घरात कासव असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे घरातील आजारपण दूर राहते आणि शत्रूंचा त्रासही कमी होतो. दीर्घ आयुष्य लाभणे. कासवाचे आयुष्य साधारण 120 वर्ष किंवा त्याहून अधिक असते. घरात त्यांची योग्य प्रकारे स्थापना केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. तर मित्रांनो, कासवासारखा आपल्या चंचल मनाला आणि इंद्रियांना आवरून एकाग्रतेने देवाच्या चरणी लीन होणं हाच खरा देवदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या पूर्वजांनी आणि संस्कृतीने ते प्रत्येक परंपरेमागे किती सखोल विचार केला होता हे यावरून सिद्ध होतं. तुम्हाला या 3 कारणांपैकी कोणते कारण सर्वात जास्त आवडले किंवा तुम्हाला ही माहिती आधीपासून माहीत होती का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन आणि सुंदर माहितीसाठी पाहत राहा सुमित्रा टिप्स चॅनेल. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.